सध्या जगभरात इराण आणि इस्रायलमध्ये मोठं युद्ध सुरू आहे. सगळीकडे युद्धाची चर्चा आहे आणि युद्धामध्ये युनायटेड स्टेट देखील उघडपणे इस्रायलच्या बाजूने उभा दिसतोय. तर मध्य पूर्वेत ही युद्धाचं वातावरण तयार झालं असून युद्धामध्ये ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्र हल्ले आणि सतत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होतीये. अशा युद्धाच्या वेळी जगभरातील गुंतवणूकदार घाबरतात आणि ते आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सोनं खरेदी करायला सुरुवात करतात. याआधी इतिहासात युद्ध सुरू झालं की सोन्याचा भाव वाढायचा, पण आता इराण आणि इस्रायल युद्धाच्या वेळी उलट घडलंय. युद्ध सुरू होऊन तणाव सतत वाढत चाललाय, पण सोन्याचा भाव वाढण्याऐवजी उलट कमी होत आहे. मग प्रश्न पडतो, सोन्याचे भाव का घसरतायत? आता पुढे सोनं वाढणार की अजून स्वस्त होणार? बघूया संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. 28 फेब्रुवारीला जेव्हा इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढायला सुरुवात झाली, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सुमारे $5,426 प्रति औंस होता. युद्ध सुरू झाल्यावर सोनं वाढायला हवं होतं, पण पुढच्या काही दिवसात उलट घडलं. सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी झाला आणि तो सुमारे $5,108 प्रति औंस पर्यंत घसरलाय. भारताचा विचार केला तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच MCX वर 28 फेब्रुवारीला सोनं सुमारे ₹1,67,000 प्रति 10 ग्रॅम होतं. पण काही दिवसात हा भाव खाली आला आणि तो सुमारे ₹1,59,000 प्रति 10 ग्रॅम झाला. आणि सध्या मार्चच्या मध्यावर भारतीय बाजारात सोन्याचा दर साधारण 1,60,000 ते 1,62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड होतोय. म्हणजेच बाजार अजूनही अस्थिर असून आणि सोन्याचे दर सतत वर खाली होत आहेत. फक्त सोनच नाही तर चांदीचा भावही खाली आलाय. 28 फेब्रुवारीला चांदी सुमारे 2,89,000 रुपये प्रति किलो होती, पण 13 मार्च पर्यंत ती घसरून 2,62,000 रुपये प्रति किलो झाली आहे. म्हणजेच युद्ध असूनही दोन्ही धातू स्वस्त झालेत. सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी का होतोय, हा सगळ्यांनाच पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. यामागचं मुख्य कारण तज्ञांच्या मते की डॉलरची ताकद. कारण जगात सोन्याचा व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये होतो आणि सध्या US डॉलर इंडेक्स खूप मजबूत झालाय आणि जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा एक बदल घडतो. अशा वेळी सोनं खरेदी करणं महाग पडतं. म्हणजे जर एखाद्या देशाची चलनवाढ किंवा आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर त्या देशाला सोनं खरेदी करायला जास्त पैसे द्यावे लागतात. यामुळे गुंतवणूकदार थोडे मागे हटतात आणि सोन्याची मागणी कमी होते. मागणी कमी झाली की सोन्याचा भाव खाली येतो. सोन्याचा भाव कमी होण्याचं आणखी एक कारण म्हणजे कच्च्या तेलाचे दर वाढणं. मध्य पूर्वेत युद्ध झालं की साधारणपणे कच्च्या तेलाचे दर वाढतात आणि तेल महाग झालं की जगभरात महागाई वाढते. तर महागाई वाढल्यानं अनेक देश व्याजदर वाढवतात आणि व्याजदर वाढले की अनेक लोक सोनं खरेदी करण्याऐवजी बँक, बॉन्ड किंवा डॉलरमध्ये पैसे ठेवायला सुरुवात करतात. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होते. एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता सध्या जगभरातील मोठे गुंतवणूकदार दोन गोष्टी करतात. पहिली गोष्ट म्हणजे डॉलरमध्ये गुंतवणूक वाढवणं, तर दुसरी गोष्ट म्हणजे ते शेअर बाजारात संधी शोधतं. यामुळे युद्ध असूनही सोन्याचा भाव खाली येतो. याचा परिणाम भारतात जर कच्च्या तेलाचे दर वाढले तर भारतात पेट्रोल, डिझेल महाग होऊ शकतं. महागाई वाढून आणि रुपयावरही दबाव येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव स्थिर असले तरी जर रुपया कमकुवत झाला तर भारतात सोनं पुन्हा महाग होऊ शकतं. पुढे सोनं वाढणार की अजून कमी होणार, यावर तज्ञांच्या मते 3 परिस्थिती निर्माण होऊ शकतात. यामध्ये पहिली म्हणजे जर इराण आणि इस्रायल यांच्यात मोठं युद्ध सुरू झालं आणि त्यात जर युनायटेड स्टेट थेट उतरले तर जगभरात मोठी भीती निर्माण होऊ शकते. अशा वेळी गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि त्यामुळे सोन्याचा भाव खूप वेगाने वाढू शकतो. तर दुसरी म्हणजे जर डॉलर अजून मजबूत झाला तर सोन्यावर दबाव राहू शकतो, म्हणजे भाव काही काळ स्थिर किंवा कमी राहू शकतो. तिसरी म्हणजे जर युद्ध थांबलं आणि अचानक दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण झाली तर बाजारातील तणाव कमी होईल. तेव्हा सोन्याचा भाव थोडा स्थिर होऊ शकतो. भारतामध्ये सोन्याचा भाव हा डॉलरचा दर, आयात शुल्क आणि कर या 3 गोष्टींवर ठरतो. जर डॉलर महाग झाला तर भारतात सोनं आपोआप महाग होतं. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा भारतीय बाजारात सोन्याचे भाव वेगळे दिसतात. आता अनेकांना प्रश्न पडतो की आता सोनं घ्यावं का थांबावं? यावर तज्ञ सांगतात की जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर थोड्या प्रमाणात सोनं घेणं वाईट नाहीये. कारण इतिहास सांगतो की दीर्घकाळात सोन्याची किंमत वाढतच गेली आहे. पण जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असाल तर सध्या बाजारात खूप अस्थिरता आहे. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मध्य पूर्वेत युद्ध सुरू असलं तरी डॉलर मजबूत असल्यामुळे सध्या सोन्याच्या किमती वाढलेल्या नाहीयेत. उलट काही प्रमाणात घसरण दिसतेय. पण जर युद्ध वाढलं तर सोनं पुन्हा एकदा रेकॉर्ड तोडू शकतं. जगातील राजकारण, युद्ध आणि अर्थव्यवस्था यांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. म्हणूनच अशा घडामोडी
तुम्ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? सोन्याचा भाव पुढे वाढेल की कमी होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि वेदांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.